नमस्कार. माया स्वरगंध या यूट्यूब चॅनलवर मी रसिक प्रेक्षक आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. लवकरच आपल्या या लाडक्या गणरायाचं आगमन होत आहे. गणपती ही बुद्धीची देवता असल्यामुळे आपण सगळेजण तिच्या आगमनासाठी अतिशय आनंदात आणि उत्साहात असतो. यावर्षीही आपण आपल्या लाडक्या गणरायाला अतिशय आनंदात आणि जल्लोषामध्ये त्याचं स्वागत करणार आहोत. आपण बाप्पाला यावेळेस अतिशय आनंदी पाचारण करणार आहोत. तर अशा ह्या गणपतीला आपण बुद्धीची देवता समजतो. तर म्हणून आपण कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला किंवा कुठलंही लिखाण करण्यापूर्वी आपण श्री गणेशाय नमः म्हणतो. तर आणि त्यानंतर आपण श्री सरस्वती नमः म्हणतो. त्यानंतर आपण श्री गुरुभ्यो नमः म्हणतो. तर हा जो क्रमांक आहे हा अति प्राचीन पद्धतीनुसारच आलेला आहे. त्याच्या मागे सुद्धा काही कारणमीमांसा आहेत की गणपती ही बुद्धीची देवता, बुद्धिदाता असल्यामुळे ज्ञानग्रहण करण्याचं काम आपण गणपती आपल्याला देतो. म्हणून आपण सुरुवातीला श्री गणेशाय नमः म्हणतो. आपल्या वाणीवर सरस्वती विराजमान असते, ती आपल्याला शब्दबद्ध करण्यास शिकवते. म्हणून आपण दुसऱ्यांदा श्री सरस्वती नमः असं म्हणतो. ग्रहण केलेलं ज्ञान आणि शब्दबद्ध केलेलं ज्ञान हे कसं करायचं हे आपल्याला आपले गुरु शिकवतात. म्हणून आपण श्री गुरुभ्यो नमः असं म्हणतो. तर असा हा बुद्धिदाता गणपती हा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आहे. तर अशा या बाप्पाचं लवकरच आगमन होत आहे. आणि महाभारत लिहिताना महर्षी व्यासांना देखील एक बुद्धिमान लेखनिक हवा होता. तेव्हासुद्धा त्यांनी गणपतीचीच प्रार्थना केलेली होती. तर अशा या बुद्धिमान आणि बुद्धिदात्याला आपण पाचारण करत आहोत. तर आपल्या या 10 दिवसात हा बाप्पा आपल्याला काय काय शिकवून जातो त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. चौदा विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत आपण सर्वच गणपती बाप्पाच्या आगमनाच्या हर्षोल्लासात गेलेलो असतो. कारण बाप्पा आहेच तसा. तो अनंत चतुर्दशीला निरोप घेऊन जाताना आपल्याला उदास करतो, पण जाताना तो त्याच्यातील कितीतरी कलांचं देणं देऊन जातो. या 10 दिवसात आपण बाप्पाला रोज निरनिराळा प्रसाद चढवतो. नाव बाप्पांचं असते, पण आपणच तो खाऊन आपलं आरोग्य सांभाळतो. कारण बाप्पांचे पंचखाद्य मानवासाठी पौष्टिक आणि आरोग्यवर्धकच असते. बाप्पा आला की आपण निसर्गाच्या जवळ जातो. त्याच्यासाठी बेलपत्री, फुले, हार आणतो आणि विविध प्रकारचे हार बनवण्याची कला आत्मसात करतो. फुले व हार वाहून जेव्हा आपण बाप्पांचं पूजन करतो तेव्हा बाप्पा तर सुंदर दिसतोच, पण आपलं मनही तितकंच सुंदर आणि प्रसन्न राहते. बाप्पा येतो आणि आपल्याला आतून बाहेरून उजळून टाकतो. त्याचं आपल्याकडे आव्हान झाल्यावर तो रोज आपल्यातील कलागुणांना बाहेर काढतो. त्यामुळे घर अंगण स्वच्छ आणि सुंदर कलाकृतीने भारलेलं असते. अंगणातील सुरेख रंगीत रांगोळी जीवनात विविध रंग कसं भरायचं ते शिकवते. बाप्पांसाठी हार करताना आपल्यातील कल्पनाशक्तीचा विकास होतो. बाप्पासाठी नैवेद्य बनवताना पाककलेला गती येते. बाप्पाच्या येण्याने आपल्यातील आतिथ्यशीलता आणि नम्रता वाढीस लागते. आपल्याकडे अतिथी भोजन होते. या 10 दिवसात बाप्पांजवळ दिव्याची आरास करतो आपण. त्याकडे दिवस रात्र बघताना तुझंही जीवन असंच प्रकाशमान होऊ दे असंच आपल्याला बाप्पा सुचवत असतो. बाप्पांच्या येण्याने आपल्यातील संगीत, गायन, वादन, कीर्तन, भजन
या कला देखील उदयास येतात। या बाप्पांसमोर रोज भावपूर्ण आणि आर्ततेने ज्या आरत्या म्हणतो, त्यामुळे आपल्यातील भक्तिभाव जागृत होऊन आपल्या मनाला प्रसन्नता येते। म्हणूनच श्री गणेशाला म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पाला 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असं आपण संबोधतो। बाप्पा घरात असेपर्यंत कुठल्याही संकटाची भीती वाटत नाही। संकट आली तरी बाप्पा आहेत सावरायला ही श्रद्धा आणि विश्वास असतो। त्याच्या निरोपाचा दिवस आला की मन उदास होतं, पण आपण केवळ त्याचं मूर्तरूप विसर्जित करतो। तो कधीच आपल्या हृदयात जाऊन बसला असतो, कायमचा। आपण त्याला विलग करू शकत नाही। तो आपल्यात आणि चराचरात दिसतच असतो। म्हणूनच आपण बाप्पाला हक्काने म्हणतो, गणपती बाप्पा मोरया, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, अवघ्या दिनाच्या नाथा, बाप्पा मोरया रे, मोरया रे, बाप्पा मोरया रे। सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शनार्थे मन भावना होती, जय देव जय देव। आपल्या माया स्वरगंध चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।